सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जो काही निग्लिजन्स केलं गेलं, निष्काळजीपणा केला गेला, तो इतका अक्षम्य आहे की त्यामुळे थोड्या नाही तर 7 गायींचा दुर्दैवी अंत झाला. चालता चालता त्या ठिकाणी एक गायी कोलॅप्स होत गेली, पडत गेली. जर का हे चित्र असं असेल तर किती विदारक आहे. 50 फुटावर एक गायी पडते, पुढच्या 50 फुटावर दुसरी गायी पडते. सिडकोचं डम्पिंग ग्राउंड आहे. मुळात हे नागरी वस्तीत नको. हे नागरी वस्तीत करून त्यातनं जे काही फ्लुइड बाहेर येतं, विषारी द्रव्य आहेत, त्यातलं हे सगळं पाणी आहे की ज्या पद्धतीने हे फ्लुइड बाहेर आलं, रासायनिक द्रव्य ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर विषारी द्रव्य आहेत की हे सगळी जलस्रोतांमध्ये चालले, तलावांमध्ये चालले आणि मग हे जे पाणी विषारी होते हे पिऊन गायींचा मृत्यू झाला. मानवी जीवन संपवण्याची काही सुपारी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे का? सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मी प्रश्न विचारला की हे पाणी आपण पिऊ शकता का? आपण पिऊ शकत असेल तर पिऊन दाखवा. पनवेल मधील तळोजा येथे डम्पिंग ग्राउंड मधून जे काही पाणी, सांडपाणी जे आहे ते पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळून दूषित होत असल्याचा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आला. आमदार विक्रांत पाटील यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. नेमका काय हा विषय आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, काय नेमका मुद्दा होता? ज्या गोमातेला आम्ही माता मानतो, तिचं पूजन करतो, देवाचं रूप मानतो आणि खरं तर राज्यातलं सरकार सुद्धा गोमातेच्या संरक्षणासाठी सातत्याने कटिबद्ध आहे. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला आम्ही पूजन करतोय, संरक्षण करतोय, पण सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जो काही निग्लिजन्स केलं गेलं, निष्काळजीपणा केला गेला, तो इतका अक्षम्य आहे की त्यामुळे थोड्या नाही तर 7 गायींचा दुर्दैवी अंत झाला. 40 गायी होत्या, त्यातल्या 19 गायींना विषबाधा झाली आणि 7 गायी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडल्या. अशा पद्धतीने हे चित्र आहे की ह्या गायी चालता चालता त्या ठिकाणी एक गायी कोलॅप्स होत गेली, पडत गेली. जर का हे चित्र असं असेल तर किती विदारक आहे. 50 फुटावर एक गायी पडते, पुढच्या 50 फुटावर दुसरी गायी पडते. अगदी म्हणजे हृदय पिळवटून टाकणारे असं ते चित्र होतं की 2 गायी एकमेकांच्या गळ्यात गळे टाकून त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मग जर का असं चित्र असेल तर हे मात्र सहन करण्यासारखं नाहीये. आणि दुर्दैवी हे की या 7 गायींपैकी 2 गायी या गर्भधारित होत्या. त्यांना त्या डिलिव्हरी त्यांच्या काही दिवसात होतील, वासरू होईल, अशा पद्धतीनं ते चित्र होतं. जर का हे चित्र त्या ठिकाणी असेल तर हे अक्षम्य आहे. आणि म्हणून सिडकोच्या ज्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे घडलं त्यांच्यावरती कारवाईची मी मागणी केलेली आहे. सिडकोचं डम्पिंग ग्राउंड आहे. मुळात हे नागरी वस्तीत नको. हे नागरी वस्तीत करून त्यातनं जे काही फ्लुइड बाहेर येतं, विषारी द्रव्य आहेत, त्यातलं हे सगळं पाणी आहे की ज्या पद्धतीने हे फ्लुइड बाहेर आलं, रासायनिक द्रव्य ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर विषारी द्रव्य आहेत की हे सगळी जलस्रोतांमध्ये चाललेत, तलावांमध्ये चाललेत आणि मग हे जे पाणी विषारी होते हे पिऊन गायींचा मृत्यू झाला. हेच पाणी आजूबाजूच्या तलावात गेल्यामुळे लोकांच्या पोटात रोज ते पाणी चाललंय. त्या भागात कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. त्या ठिकाणी TB सारखे आजार होत आहेत, श्वसनाचे आजार होत आहेत, त्वचेचे असे रोग होत आहेत की डॉक्टरांना त्याचं निदान होत नाहीये. असे रोग त्या ठिकाणी होत आहेत. महिलांना प्रॉब्लेम सुरू झालेत. महिलांना त्या ठिकाणी गर्भधारणा होत नाही, झाले तर त्यांचं मिसकॅरेजेस होत आहेत. हे प्रकार समोर आलेत. मग जर का मानवी जीवन संपवण्याची काही सुपारी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे का? अशा पद्धतीनं प्रश्न तयार व्हावा. हा प्रश्न त्यामुळे गंभीर आहे. त्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मी प्रश्न विचारला की हे पाणी आपण पिऊ शकता का? आपण पिऊ शकत असेल तर पिऊन दाखवावं. MPCBचे अधिकारी हे पाणी पिऊ शकतात का? जर तुम्ही पिऊ शकत नाही तर मग तुम्हाला लाज वाटत नाही का की तुम्ही या सगळ्या विषयामध्ये इतका निष्काळजीपणा दाखवता? पाण्याचे स्रोत खराब होत चाललेत. कचऱ्याची विल्हेवाट ज्या पद्धतीने लावली पाहिजे तुम्ही लावत नाही. आणि त्या ठिकाणी ज्या कंत्राटदाराला ते काम दिलं गेलंय तो निष्काळजीपणे तिथला कचरा विल्हेवाट कशी लावतो? तर तो कचरा उचलून ज्या काही मोकळ्या गव्हर्नमेंटच्या जागा आहेत, प्रायव्हेट जागा आहेत, कोणाला तरी हाताशी धरून तो कचरा अनधिकृतपणे दुसऱ्या जागांमध्ये डंप करण्याचं काम करते. आणि ती गावं पण दूषित करा, तिथले जलस्रोत दूषित करा. हा धंदा या अधिकाऱ्यांनी चालवलाय आणि कंत्राटदारांनी चालवलाय. त्यामुळे हे अक्षम्य आहे. ह्याच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे, ही मागणी मी केलेली आहे. आणि हा प्रश्न खोडगाव असेल, तळोजे मजकूर असेल, सिद्धी करवले असेल, भोईरपाडा असेल, नागझरी असेल, तळोजा फेज 1 फेज 2ची आमची मंडळी असतील, पेंदर असेल, कळंबोली, कामोठ्यापर्यंत दुर्गंधी जाते, खारघरपर्यंत दुर्गंधी जाते. पनवेल विधानसभा क्षेत्रात या दुर्गंधीमुळे लोक त्रस्त आहेत. रात्री दारं बंद करून ठेवतात जेव्हा कचऱ्याची प्रोसेसिंग चालते. अशा पद्धतीचं चित्र जर असेल तर हे पाप आहे जे सिडकोचे अधिकारी करतायत. हे डम्पिंग ग्राउंड तात्काळ शिफ्ट केलं पाहिजे शहरापासून 5-10 किलोमीटर दूर. ही सुद्धा मागणी मी केली आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. याबाबत तुम्हाला काय उत्तर मिळालं आणि ही कारवाई कधीपर्यंत? कारण की आपण बघतो की प्रत्येक वेळेस अधिवेशनात असे मुद्दे मांडले जातात, कारवाईचे आदेश दिले जातात, मात्र कारवाई तितक्या तत्परतेने होत नाही आणि जो मुद्दा असतो तो मूळ मुद्दा तसाच राहतो. यामध्ये खरं तर गोमातेशी संबंधित विषय असल्यामुळे मंत्री महोदयांनी खूप संवेदनशील पद्धतीनं उत्तर ह्यात दिलेलं आहे. आणि यामध्ये तात्काळ कारवाई करत समिती गठीत करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये या सिडकोच्या अधिकाऱ्यांचा कोणाचा दोष आहे, MPCBच्या कोणाचा दोष आहे, ते जलस्रोत किती प्रमाणात दूषित आहेत, ह्याचा तात्काळ सर्व्हे करून त्यावर कारवाईचा त्या ठिकाणी निर्णय करण्यात आलेला आहे. तर त्यामुळे ह्याचा पाठपुरावा करावा लागेल. तो पाठपुरावा मी नक्की करेन. शेवटी अधिवेशनामध्ये
हा विषय मांडण्यामागे आमचा हेतू काय असतो की हा विषय जेव्हा पटलावर येतो तो सुटण्यासाठी 2 दिवस उशीर होऊ शकतो, पण हा विषय सुटण्यातून कोणाची सुटका होऊ शकत नाही. आणि त्यामुळे खरं तर पटलावर जेव्हा विषय आणि त्याला जेव्हा अशी आम्हाला सकारात्मक उत्तरं मिळतात तेव्हा या चुकीच्या करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणडले जातात आणि ते पुढे काही चुका करणार नाहीत आणि चुकी जे असतील त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप सिद्ध करून त्या ठिकाणी दोषी ठरवलं पाहिजे, अशा पद्धतीची आमची भूमिका असते. आणि त्यामुळे जे काही उत्तर मंत्री महोदयाने दिलं आहे सकारात्मक उत्तर दिलं आहे आणि त्यामुळे लवकरच यावर कारवाई होईल. धन्यवाद विक्रांतजी. पनवेलमध्ये हा जो काही प्रकार विक्रांत पाटील यांनी उघडकीस आणलेला आहे त्या अधिकाऱ्यांवर, सिडकोच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.